ठेच लागली म्हणून कोणी चालायचं थांबत नसतं. आयुष्यात संकट तर येतातच, ती कोणाला चुकलेली नाही. पण म्हणून रडायचं नाही, तर लढायचं आणि हसत हसत पुढे जायचं. माधव काका आणि नंदिनी काकीकडून शिकलोय मी हे सगळं. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायचा, जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं, हे सगळं त्यांच्याचकडून शिकलोय आणि माझा हा स्वभाव घडत गेला. नाती जपण्यात जर गरज पडली तर नमतं घेण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. कारण आपल्या माणसांच्या सुखापेक्षा दुसरं काहीही मोठं नसतं. आणि म्हणूनच तर अक्षताबद्दल मनात इतकं काही वाटत असून सुद्धा ते मी कधीच ओठावर येऊ दिलं नाही. ती खुश आहे, तिला तिचं प्रेम मिळालं, यातच मला आनंद आहे. अक्षता माझ्या आयुष्यातला एक हळवा कोपरा. समजायला लागल्यापासून तिच्यासाठी माझ्या मनात एक खास जागा होती. आजही आहे. तिला आयुष्यातला सगळा आनंद मिळावा, सगळी सुख मिळावी. आयुष्यातलं कुठलंही दुःख तिच्या आसपास येऊ नये असं मला वाटतं. तिला सगळी सुख मिळावीत. तिला फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी मिळाव्या. तिचं चांगलं आणि फक्त चांगलंच व्हावं असं मला वाटतं. इतकी प्रांजळ भावना आहे माझी अक्षताबद्दल आणि यात माझा कुठलाही स्वार्थ नाही. तिच्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे.